नमस्कार, मी लीना ओक मॅथ्यू, माजी मुख्याध्यापिका, टिळकनगर विद्यामंदिर डोंबिवली. छायाचित्रकार भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा प्रस्तुत माझी शाळा माझी आठवण या मालिकेमध्ये माझी मुलाखत झाली. भरत मोळावडे यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. माझी शाळा म्हणजे कल्याणची बालक मंदिर शाळा आणि डोंबिवलीची टिळकनगर विद्यामंदिर, जी ठाणे जिल्ह्यातली एक आघाडीची शाळा आहे. या दोन शाळांमध्ये मी विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेतलं आणि त्या माझ्या शाळेच्या आठवणी ज्या माझ्या मनात कायम आहेत त्या तुमच्याबरोबर मला शेअर करता आल्या, प्रेक्षकांबरोबर मला शेअर करता आल्या. आणि हे सगळं छायाचित्रकार भरत मोळावडे यांच्या या मालिकेमुळे शक्य झालं. त्यांनी आतापर्यंत अनेक मान्यवरांच्या मुलाखती या सदरामध्ये घेतल्या आहेत. मग त्याच्यात प्रशांत दामले असतील, अशोक समेळ असतील, दूरदर्शनच्या निवेदिका स्नेहा आघरकर असतील किंवा पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई असतील. या अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती या सदरामध्ये आपल्याला, मुलाखती म्हणजे त्यांच्या शाळेच्या आठवणी, कुठल्या शाळेत शिकले, त्यांच्या शिक्षकांबद्दलच्या काय आठवणी आहेत या सदरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मालिकेत त्यांनी मलाही नेऊन बसवलं, त्याबद्दल मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देते. मित्रांनो, एक खूप असं मनापासून सांगावं असं वाटतं की ज्या शाळेत आपण शिकतो, शाळा आणि कॉलेज ह्यामध्ये खूप फरक आहे बरं का. शाळेच्या आठवणी आपण जवळजवळ 10 वर्ष 11 वर्ष आपण त्या शाळेमध्ये आपली बालपणापासून आपण अगदी 10वी 12वी पर्यंत एखाद्या शाळेत शिकत असतो. त्यामुळे आपलं खूप घट्ट असं दृढ असं नातं त्या शाळेशी तयार झालेलं असतं. आणि मग तुम्ही बघा, आत्ताही अजून काही आता शाळांच्या ग्रुप्सचे जर काही गेट टुगेदर वगैरे होतात ना, तर ती शाळांच्याच विद्यार्थ्यांच्या ग्रुपचे जास्त होतात कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपेक्षा. कारण शाळेशी आपलं ते एक वेगळं नातं असतं. आणि हेच नातं सांगण्यासाठी म्हणून तुमच्या समोर मला येता आलं. ह्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण याच्या निमित्ताने एक फक्त सगळ्यांना सांगावं असं वाटतं, आपल्या शाळेला कधीही विसरू नका आणि तुम्ही नेहमी शाळेची आठवण तुमच्या मनात ताजी ठेवा. कारण एकच लक्षात ठेवा, शाळा माझी मी शाळेचा असो नित्य हा भाव मनी. हा भाव कायम मनात ठेवा आणि आपली शाळा आपल्या कर्तृत्वाने मोठी करा. धन्यवाद.